रोड पॅक करून टाकला, अख्खा रोड. फोटोग्राफर आहे. राम राम अवघेची म्हणते. नमस्कार मंडळी, तुमची गरज माझी नजर म्हणजेच करंद एक्सप्लोरर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः करंद सर्वांचं खूप सारं स्वागत करतो. आज मी आलो आहे आमच्या गावच्या घरी म्हणजे कोकणात संगमेश्वरला, आणि आता शिमगा चालू आहे. तर आज आमच्या घरी आई ग्रामदेवता नवलादेवीची पालखी येणार आहे. सो अगदी कालपासून जोरात तयारी चालू होती. आज फायनली इथं संध्याकाळी 4:30 झालेत. 5 वाजता पालखी येणार आहे. खूप जल्लोषात तयारी झालेली आहे आणि खूप घरात जवळजवळ 25 ते 30 लोक आहेत. कोण कोण आहे ते सुद्धा आपण बघायचं आहे. काय काय तयारी झाली, सकाळपासून तयारी सगळी ऑलमोस्ट डन झाली. आता सगळे वाट बघतात देवीची पालखी घरी कधी येईल त्याची. तोपर्यंत चालू आहे इकडे फोटोशूट चालू करण्यासाठी स्पेशल मुंबईवरून बोलवलं आहे आम्ही. ही माझी बहीण आहे मंगल. देन तिकडे सगळ्यांचं हां, तर हा मोठेपणा होता, दुसरं काही नव्हतं. आणि बाकीचे सगळे जसे की पाठी पप्पा आहे, इकडे काका आहेत, हे इकडे स्वराज आमचा झोपला आहे. वहिनी वगैरे एकदम रेडी होऊन बसल्यात आणि आमचा स्वराज अजून झोपला आहे. ओके, तर इकडे आता तुम्हाला मी तयारी काय काय केली ती दाखवतो. सो व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की कोकणातला शिमगा कसा असतं. आणि ह्याला शिपणं बोलतात, जे प्रत्येक घरघरामध्ये जाऊन केलं जातं. आणि आज आपल्या घरचं शिपणं आहे आणि आज आपल्याकडे पालखी वस्तीला आहे. सो बघूया आता ह्याच्या पुढे ब्लॉगमध्ये अजून काय काय मजा मस्ती येते. चला सुरू करूया. लेट्स स्टार्ट गाईज. ना मस्तपैकी सगळी अशी लायटिंग केली आहे, बट ते आपल्याला रात्री दिसेल कारण की आता सध्या सनलाईट आहे त्याच्यामुळे दिसत नाही आहे. ॲज इट इज दरवर्षीप्रमाणे मी ते संस्कारवरती रांगोळी काढले. आणि तुम्हाला जर माहिती असेल, जर गेल्या वर्षी आपले ब्लॉग बघितले असाल तर इथे गेल्या वर्षी आपण देवी काढली होती, नवला देवी, ती भूषणनी काढली होती. आणि ह्या वर्षी काढली आहे ओमने. त्याचा हा इथे ID सुद्धा आहे. तर इथे बसलेत काका. तर काकांना सगळी तयारी झाली घरची, सगळी तयारी झाली. एकदम फटलाच, म्हणजे ज्यांच्या वाट्याला जे काय काम दिलेलं होतं ना, प्रत्येकाने एकदम बेस्ट पाळलेलं. आता फक्त पालखी यायची वाट बघतो. पालखी यायची वाट बघताय. आणि प्रस्थान व्हाईपर्यंत आपण काय झोपायचं नाही. ओके, म्हणजे जागर करायला का नवलाई देवीचा जागर. तर आज घरी जागर करायचं आहे. आणि तिकडे पप्पा बसलेत. पप्पा, आणि आता आपण आतमध्ये जाऊया. इथे दरवर्षीप्रमाणे मीच रांगोळी काढले. आणि समोर आलेली आहे आपली आत्ते. नमस्ते. कसं वाटते आता? आणि तू खूप मस्त दिसतेस. हां, थँक्यू. ओके, सो किती भारी दिसते. आत्याची साडी किती मस्त आहे. तो आपला भाई आहे, तो पण आज आला आहे. ही आहे काकी. काकी एक नंबर दिसते. हा, काकी पण एकदम भारी दिसते. सो आता आपण जाऊया आतमध्ये. फोटोग्राफर. सो काका, त्याच्यानंतर बाबा तर सकाळपासून रेडी आहेत. एकदम सगळं रेडी आहे ना आता? सगळं रेडी करून आपला देव यायची वाट बघतोय. ओके, आता फक्त देव यायची वाट बघतो आम्ही सगळ्यांनी. इकडे मस्तपैकी हे सगळं इकडचं डेकोरेशन बाबाने केलं आहे, रांगोळी वगैरे सगळं. आणि आता इथे आपली पालखी बसणार आहे. इथे मस्त आम्ही छत वगैरे कापडून घेतलं आहे. आणि आता आपण हा हार आहे ना, तो आपल्या 2 नंबर काकाने केला आहे. आणि आता आपण आतमध्ये जाऊया, बाकीच्या सगळ्यांना भेटूया. वर्षी आपल्यासोबत आला आहे ओम. से मम्मा, हात दाखव. एवढी शॉक काय झालीस? नाही. त्याच्यानंतर इकडे आहे मोठी आई. हाय. आता आपल्याला फोटो काढायचे आहेत. चला. त्याच्यानंतर आता इकडे निखिलसुद्धा आहे आपल्यासोबत यावर्षी. ते तर सगळं मगाचपासून काम चालू आहे. काय करतोय काय मला कळत नाही. व्हॉट्सअप व्हिडिओ चालू आहेत. तर दादा
सगळं सेट आहे. आणि हे आमचे पर्सनल फोटोग्राफर आहेत देव सावंत. आणि आता कॅमेरा वगैरे सेट करून तर चला फोटो काढायचे. ॲक्च्युली आमच्या घरात ना सगळे फोटो लवर बोलला तर चालेल, कारण की सगळे फोटोसाठी सगळे धावतात, सगळे फोटोसाठी धावतात. फोटोपेक्षा आवाज बघायचा किती. अरे दाखवा दाखवा, हात दाखवा. फोटोग्राफर आता त्यांच्या फोटोग्राफर प्रमाणे सगळं ऐकायचं आहे. थोड्या रिस्ट्रिक्शन दे ना तू देव, सांग ना त्यांना. आणि फोटोग्राफरला नाव ठेवतात. हा आता जोड्याने फोटो काढायचे. रोड पॅक करून टाकला, अख्खा रोड, तरी फोटो काढायचा आहे. मध्ये फर्स्ट टाइम ही गोष्ट होते, लाईफमध्ये फर्स्ट टाइम दादा आम्हाला चहा घेऊन आलाय. असं कधी झालंच नाहीये. आज पहिल्यांदा फर्स्ट टाइम आम्हाला चहा घेऊन आलाय. लाईफमध्ये पहिल्यांदा तो आमच्यासाठी चहा घेऊन आलाय. किती मस्त. तो पण पाहिजे बाबा. धन्यवाद. सगळं सेट आहे आणि आता पालखी वरतून निघालेली आहे आणि आलेली पण आहे पालखी, येते. आलेली आहे आणि पालखी विराजमान झालेली आहे आणि खूप पब्लिक सुद्धा आहे. त्याच्यामुळे आता आपण बाहेरच्या थोड्या बहुत शूट करू. बाकी मी जे दाखवेन ते रँडम क्लिक दाखवेल. सो एवढा मोठा लेंदी ब्लॉग आपल्याला करायचा नाही. तर इथे आहे इथे देवीची पालखी आणि भटजी काका दादाची पूजा करत आहेत. आणि हे आमच्याकडे आज फ्रूट्स आहेत. सो आपल्याकडे फ्रूट्स आहेत, द्राक्ष आणि म्हणजे तू बेबीची पण माहिती पहिला माहेर बसलेला चान्स ना. हो मग नाही जोड जोड नाही एकच नाही.
सेम माहिती बाबाला बघितलं बाबा आठव्या मध्येच ठेव किती फोटोग्राफर आहे स्वराज. फोटो बघ ना एक फोटो काढला बायाची कोणी मेन याच्यावर चालू होतं ना. गेला कुठे दादाचा 2 नंबर हा हातपेटीची वस्तूपट्टी मांड करून घे तिला तिच्या कुटुंबात सुखान सांभाळतो बाय माझी आहे आमची हातपेटीची वस्तूपट्टी मांड करून घे तिला तिच्या कुटुंबात सुखान सांभाळतो आतमध्ये वटपणे मान्य करून घेईल एखाद्या सर्व कुटुंबाला सुखात सांभाळतो बाय माझ्या. आता वाजलेत रात्रीची 8 आणि आता घरात किलबिलाट चालू आहे सगळीकडे आणि आम्ही सगळ्यांनी चेंज केलं. फक्त हेनी अजून चेंज केलं नाही. का केलं ते काय माहीत नाही. कारण की मला असे बोलले की पहिला माणसं म्हणजे ताटपत्रावर तुम्ही वाढणार पहिला नंतर मग सगळे जेवणार. ओके म्हणजे तुला वाढणार आहे की तू दुसऱ्यांना वाढणार आहे? मी पहिला जेवणार मला वाटतं. ओके म्हणजे पहिले ह्याला वाढणार आहेत नंतर सगळे जेवण असं त्याचं म्हणणं आहे. तर इथे सगळी तर पालखी बसलेली आहे आणि आता आपण आज कारण की आज इंडियाची मॅच चालू आहे. सो इकडे सगळे तो बघायला बोलवला नव्हता मॅच चालू आहे मॅच. इंडिया जिंकणार आहे. जॅकेट तरी काढ ना माझं मी जेवणार तेव्हा तुम्ही सगळे जेवणार. अरे पण जॅकेट तरी काढ आणि तो व्हिडिओ की काय फालतू की झाले व्हिडिओ इंग्लंड ओके. व्हिडिओ इधर इंडिया जिंकलेला आहे गेला ना तर सगळे फॅन असे आडवे तिडवे होऊन बघतायत. तर आता आपण जाऊया किचनमध्ये जाऊया कारण की मग तिथून आपण किचनमध्ये गेलो नाहीये. सो आता मागे बघूया. मागचा क्राऊड कमी झालाय. आपण आता मागे जाऊन बघूया कोण काय काय करतंय ना. काळोख झालाय अंधार झालाय आणि चालू आहे बाहेर सगळं जेवणाची तयारी. ऑलमोस्ट सगळं जेवण झालंय. बरी आहे ना? बरी आहेस ना? तर आता इथे सगळं झालेलं आहे आणि आता चालू आहे पुऱ्या कारण की पुऱ्या गरम गरम खायला मज्जा येते. सो ती आहे ही बाजूची आहे प्रणाली वहिनी. ही आहे रिया काकी आणि ही पण आहे आमची वहिनी. हाय. सो आता इथे चालू आहेत पुऱ्यांचं काम. हे बघा पहिल्यातल्या बायका एकदम पुऱ्या हाताने काढायच्या. इकडे फक्त हे चालू आहे डायरेक्ट शॉर्टकट चालू आहे. इकडे वहिनींचं बरोबर चालू आहे. इकडे काकी बघा शॉर्टकट डायरेक्ट गोळा टाकून डायरेक्ट प्रेस आणि वरती चालू आहे तळण्याचं काम. सो आपण ते बघू. नाही बघितलं नाही. आणि इकडे चालू आहे तळायचं. तर नीताताई आहे या सगळ्या आपल्या गावच्या काकी आहेत आणि पुऱ्या फुगतायत का ते मला बघायचं आहे. फुगतायत ना? चांगले फुगतायत. ओके. सो पुऱ्या पण झालेल्या आहेत. इकडे आजचा मेनू काय आहे? काय काय तिखट आमटी, हां गोडी बटाट्याची भाजी, आणि लोणचं पण आहे ना? पापड, गावच्या कैरीचं लोणचं. ओके. गावच्या कैरीचं लोणचं आहे. आता जेवण आम्ही वाढतोय. माझ्याकडे खीर आहे. तुझ्याकडे आता खीर वाढून झाली. राम 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 अवघेची म्हणते
कोणी न जाणते आत्मा राम राम हा कालचा सुत दशरथाचा अनंत योगीचा आत्मा राम एका जनार्दनी एकपणे उभा या चैतन्याची शोभा शोभावीत कुंडली करणे अरे या कोचिंग कोणी आणतो निनाद सातक चल लवकर हळूहळू ना आमच्याकडे क्राऊड वाढत चाललाय आणि खूप जास्त पब्लिक. हे आमचं मागचं अंगण आहे. ऑलरेडी 2 पंक्ती आमच्या जेवून उठलेल्या आहेत. तर लास्टला 3 बसलोय जेवायला, मी, ओम आणि निखिल. आणि इथे बघा आमच्या वाडीतल्या महिलांची पूजेची म्हणजे मे महिन्याची पूजा असते ना, त्या हळदी कुंकवाची मीटिंग चालू झाली. म्हणजे एकाच कामात दोन्ही कामं भागवून टाकायचं असेल तर बायकांकडून शिकायचं. सगळ्या बसल्या आहेत, मीटिंग चालू आहे. सुप्रभात 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 तुम्हा सर्वांना सुप्रभात. मंडळी, आजची जी सकाळ आहे ना, काहीतरी वेगळं वाटतंय. खूप मस्त तुम्हाला दाखवतो. एवढी शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट, त्यात थोडंसं असं धुकं आणि कोवळं ऊन. म्हणजे मस्त. आत्ताच माझी झोप झाली म्हणजे झालीच नव्हती, पण घरच्यांनी उठवलं कारण की आज पालखी आपल्या घरातून पूर्ण घरच्यांची शिपणी घ्यायला निघणार आहे. म्हणजे आज पहिलं आमच्या वाडीत शिपणं आहे, नंतर मग सगळ्या वाड्यांमध्ये वगैरे शिपणं आहे. तर आज आपल्या घरातून निघणार आहे पालखी. सो तिचं दर्शन तर घेतलंच पाहिजे कारण की दरवर्षी आपण सुट्टी काढून स्पेशली पालखीसाठी येतो, तर तिचं दर्शन हे झालंच पाहिजे. सो त्याच्यासाठी आता आपण जाऊया पालखीचे दर्शन घेऊया. तुम्ही विचार करत असाल की हे टी शर्ट, तर हे मला कालपासून सांगायचं होतं पण राहून गेलं. तर हे श्रीशा आर्ट्सकडून मला हे टी शर्ट गिफ्ट आलं आहे. इंस्टावरती त्यांचं पेज आहे श्रीशा आर्ट्सकडून. जर तुम्हाला त्यांना टी शर्ट्स वगैरे प्रिंट करायला द्यायचे असतील, कपडा क्वालिटी आणि प्रिंट एकदम बेस्ट आहे. आणि हे मला गिफ्ट म्हणून आलं आहे. सो मी तुम्हाला ना माझा इंस्टा आय डी देतो त्याच्यामध्ये, किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन, तिथे जाऊन त्यांना तुम्ही तिथे जाऊन तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सो आता पालखीचं दर्शन घेऊया आणि आधी पहिलं फ्रेश वगैरे होऊया आणि मग पालखीचं दर्शन घेऊया. चला. मला इथून दिसतंय रे बाबा, करंट काढायला नाही तर करंटचा हात पोचेल होते. होय बरोबर. हा बरोबर. ती फांदी कशी भेटेल? मध्येच आहे अनंत. त्या दूध व्यवस्थित टाका माझा. मी सांगितलं तुम्हाला काढायला. काका हे शिपणं म्हणजे ते काय कशाचं बनवतात?
तर हा व्हिडिओ आपला सेकंड डेचा आहे आणि हा व्हिडिओची स्टार्टिंग नाही तर व्हिडिओची एंडिंग आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे की गावी आल्यानंतर फोन वगैरे कोण यूज करत नाही, इकडे नेटवर्कचा इश्यू असतो. सो फोन इकडे तिकडे पडलेला असतो आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे खूप असे मुवमेंट आहेत जे मी मिस केलेत. कारण की इकडून आवाज आला की मला तिकडे धावायला लागायचं, इकडून आला की इकडे धावायला लागायचं. पण ऑलमोस्ट मी अशा बऱ्याच काही मुवमेंट्स कॅप्चर केल्यात ज्या खूप बेस्ट आहेत. तर हा सेकंड डेचा व्हिडिओ आहे. ॲक्च्युली उद्या मी मुंबईला चालू आहे, अजून गावीच आहे. एवढं आता रेडिओन मी चालू आहे देवरुखला, कारण की काही व्हिडिओ आता मला अपलोड करायचे आहेत. सो हा पूर्ण दिवस, हा पूर्ण ब्लॉग खूप मस्त झाला आहे. ॲक्च्युली शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ झालेला आहे, तुम्हाला नक्की आवडेल. नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करा आणि व्हिडिओ बघून आनंद लुटा. आणि बऱ्याच लोक आपल्या गावी येऊ शकत नाही, तर त्यांनी ही व्हिडिओ बघून देवीचं दर्शनसुद्धा करू शकता आणि आनंद घेऊ शकता. ज्यांना माहीत नाही शिपणं म्हणजे काय, त्यांच्यासाठी हा खूप स्पेशल ब्लॉग असेल. असंच बघत राहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. करंद एक्सप्लोर आयडीला नवीन असाल तर नक्की फॉलो करा. बाय गाईज, बाय.